पुण्यात खड्ड्यांमुळे एका शाळकरी लेकराचा जीव गेलाय। वडिलांबरोबर ट्युशनला जात असताना अपघातात या मुलाचा दुर्दैवी अंत झाला। शहरातील रस्ते हे आता मात्र निष्पाप पुणेकरांसाठी मृत्यूचे सापळे बनलेले असताना यंत्रणा जी आहे ती मुरदाड आहे, झोपलेली आहे असंच स्थानिकांनी म्हटलंय आणि आपला संताप व्यक्त केला आहे। नेमकं पुणेकरांना संपवणारे खड्डे कोणाच्या कृपा आशीर्वादानं प्रत्येक रस्त्यावर पडलेले आहेत, पहा या रिपोर्टमध्ये। खड्ड्यानं घेतला शाळकरी मुलाचा जीव, वडिलांसोबत ट्युशनला जाताना दुर्घटना। आमदार म्हणतात रोड आहे तर अपघात होणार। अगदी गावापासून ते मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये जागोजागी पडलेले खड्डे सामान्यांसाठी मृत्यूचे सापळे बनले आहेत। पुणे मनपा हद्दीत म्हाळुंगेमध्ये ऋषभ पाटोळे या 11 वर्षीय मुलाचा खड्ड्यामुळे मृत्यू झालाय। एका जन्मदात्या बापाला त्याच्या डोळ्यासमोरच आपल्या मुलाचा दुर्दैवी अंत पाहावा लागला। शिकवणीसाठी वडिलांबरोबर जात असताना खड्ड्यांमुळे दुचाकी घसरली आणि ऋषभ ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला। भिम्म यंत्रणेला असे किती जीव गेल्यानंतर जाग येणार असा संतप्त सवाल या घटनेनंतर नागरिकांनी विचारलाय। नाही, काय माहितीये का की असे 5-6 जण गेले की प्रशासन जागं होतं। माझी एक प्रामाणिक इच्छा आहे साहेब की एखाद्या नेत्याचं पोरगं मारायला पाहिजे किंवा त्या नेत्याच्या कुटुंबातलं कोणतरी मारायला पाहिजे। वाईट इच्छित नाही मी, पण तेव्हा ते जागे होतील आणि तेव्हा गांभीर्यपणे ते काम करतील। पुण्यात ही काही पहिलीच अपघाताची घटना नाही। रस्ते अपघातात किती जणांचा बळी गेलाय ते पहा। पुणे शहरात 2025 मध्ये 1392 अपघात झाले, त्यामध्ये 302 जणांचा मृत्यू झाला। 2026 मध्ये जानेवारी ते ऑगस्ट या 8 महिन्यात 863 अपघात होऊन 198 जणांचा बळी गेलाय। म्हाळुंगे अपघात घटनास्थळाची पाहणी करताना राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। PMRDA आणि PMCच्या वादात रस्त्याचं काम रखडल्याचा दावा त्यांनी केला। मात्र शाळकरी मुलाचा बळी गेलेला असताना आमदार महोदय काय म्हणतायत ते पहा। आता कारणीभूत बघा, रोड आहे अपघात घडतो, रोड आहे अपघात घडतो, असं घडू नये। आता बऱ्याच वेळा असं घडतं। आता दोषी कोणाला हे म्हणण्यापेक्षा शेवट कधी एखादा अपघात घडला ज्याची मोठी गाडी आहे त्याचा गुन्हा दाखल होतो। तर दुसरीकडे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खड्ड्यांबाबत धक्कादायक वास्तव मांडलंय। मागचे 2 महिन्यामध्ये मात्र माझी माहितीप्रमाणे 29 लोकांचे आयुष गेले आहे, कारण आपल्या रस्त्यावर लोकांना चालायची जागा नाही आहे। आणि ग्रामीण भागात ह्या चाकण इंडस्ट्रियल बेल्टमध्ये बरेचसे लोक स्पेशली लेबर क्लास जे आहे ते 1 पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत जे आहे ते चालून जातात आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोकांचे ॲक्सिडेंट होतात आणि अनफॉर्च्युनेटली मृत्यू पण होते। तर आम्ही सर्व आता रस्त्याचा विकास करताना स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजची व्यवस्था तर करतोच आहे, त्याच्यासोबत तिथे पाथवे सुद्धा निर्माण करतो आहे, जेणेकरून लोकांना चालण्याची सुद्धा व्यवस्था असली पाहिजे। पुणेकरांच्या कष्टाचा पैसा ठेकेदार, अधिकारी आणि नेत्यांच्या अभद्र युतीनं अक्षरशः लुटला। त्यामुळे तब्बल 254 कोटी खर्च करूनही पुणेकरांच्या नशिबी खड्डेच आलेत। जगात नावलौकिक असलेल्या पुण्यातील हिंजवडी IT पार्क परिसरातही रस्त्यांची मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अक्षरशः जाळण झाली आहे। पुणे शहरात सर्वत्र नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय। मुरदाड यंत्रणा आणखीन किती जणांचा बळी घेणार हाच आता संतापाचा सूर सर्वत्र उमटतोय। गोपाळ मोटघरेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, म्हाळुंगे, पुणे।